लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महिला उद्योजकतेला नवी दिशा, नेतृत्वाला नवी ऊर्जा आणि एकतेला नवं बळ देणारा CIT वुमेन विंग नाशिक चॅप्टरचा स्थापना समारंभ नाशिकमध्ये उत्साहात संपन्न झाला. 18 जून 2026 रोजी जेहान सर्कल येथील करिल्यूज येथे हा भव्य समारंभ पार पडलाय. नाशिकमधील विविध क्षेत्रांतील महिला उद्योजिका, व्यावसायिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून CIT नॅशनल वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा संगीता पाटील उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी महिला उद्योजिकांना आत्मनिर्भरता, नेतृत्व क्षमता आणि व्यवसाय विस्तारासाठी आधुनिक दृष्टिकोन आत्मसात करण्याचं आवाहन केलंय. यावेळी नाशिक चॅप्टरच्या नव्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्षा शीला पाटील, सचिव शीतल उगले, खजिनदार गायत्री भंडारी आणि सल्लागार सुनंदा सोनी यांच्या नेतृत्वाखाली महिला उद्योजकतेला नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलंय. कार्यक्रमात महिला उद्योजकांच्या यशोगाथांवर चर्चा करण्यात आली आहे. सूत्रसंचालन प्राजक्ता पवार यांनी केलंय. तर कोर कमिटीची देखील स्थापना करण्यात आली असून लीगल विभागासाठी स्मिता भट्टाचार्य, सर्व्हिससाठी मनीषा साणप, बचत गटासाठी अंजली पाटील, शिक्षणासाठी अश्विनी देशपांडे, आर्ट अँड क्राफ्टसाठी गायत्री भंडारी, सोशल कनेक्टसाठी पद्मजा माने, हॉस्पिटॅलिटीसाठी शीतल उगले, एज्युकेशनसाठी सुनंदा सोनी, रिअल इस्टेटसाठी वैशाली शहा आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी मोहिनी पाटील यांचा समावेश करण्यात आला. नमस्कार, मी संगीता पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष कॅट नॅशनल विमेन विंग. आज नाशिक येथे कॅट विमेन विंग चॅप्टर नवीन अध्याय सुरू करण्यात आलेला आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष शीलाताई पाटील, सेक्रेटरी शीतल उगले मॅडम आणि ट्रेझरर गायत्री मॅडम माझ्यासोबत आहे. नाशिकमध्ये नवीन चॅप्टर सुरू करण्याचं आमचं विजन आणि मिशन हे आहे की नाशिक जिल्ह्यातील ज्या विमेन एंटरप्रिनर्स आहेत किंवा ज्या बिझनेस करतात किंवा ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा वेगवेगळ्या सर्व्हिस सेक्टर्समध्ये आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहे, अशा सगळ्या महिलांना एकत्र प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने आज कॅट विमेन विंगचं चॅप्टर सुरू करण्यात आलं आहे. कारण कॅट विमेन विंगचं जे विजन आणि मिशन आहे ते की भारतातील प्रत्येक महिलेला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं की जेणेकरून तिचा जो प्रोडक्ट आहे ते लोकल लेवलपासून तर नॅशनल तर ग्लोबल लेवलपर्यंत कसं जाईल, तिच्या प्रोडक्टला किंवा तिच्या बिझनेसला किंवा तिच्या ब्रँडला कशा पद्धतीने आपण प्रमोट करू शकू. आणि हाच विजन आणि मिशन घेऊन कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स याच्या अंतर्गत जी कॅट विमेन विंग काम करते आहे, तर तो जो उद्देश आहे त्या उद्देशाला घेऊनच आम्ही आज नाशिक येथे नवीन चॅप्टर नवीन अध्यायाची सुरुवात केलेली आहे. CITच्या दिल्ली कार्यालयामार्फत गुगल मीटद्वारे चांदणी चौकचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रगती मैदान येथे होणाऱ्या भारत व्यापार मंडळ प्रदर्शनाबाबत माहिती देण्यात आली आहे. वुमन विंगचा नाशिक चॅप्टर आम्ही लॉन्च केलेला आहे आणि प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की मी जो बिझनेस सुरू केला आहे, मी जे काही काम करते ते नॅशनल लेवलपर्यंत जावं. सो नाशिककरांसाठी, नाशिकमधल्या एंटरप्रिनर महिलांसाठी ही खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे की त्यांना अगदी इझी प्लॅटफॉर्म रेडी झाला आहे फॉर टू गो टू अ नॅशनल लेवल. सो आज जे चॅप्टर लॉन्च झाले आहे त्यासाठी इथे संगीता मॅम आल्या होत्या, संगीता पाटील मॅम, इवन प्रवीण खंडेलवाल सरांनी इथे आम्हाला गाईड केलं. सो आज मला माझा प्रवास सुरू करताना ॲज अ सेक्रेटरी फॉर कॅट वुमन विंग्स अतिशय आनंद होत आहे आणि आपण सगळे नाशिककरांना ही जी संधी उपलब्ध झाली आहे त्याची सुरुवात रजिस्ट्रेशन करून करावी अशी मी सगळ्या नाशिककरांना विनंती करते. महिला उद्योजकतेला चालना देत व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टांसह CIT वुमेन विंग नाशिक चॅप्टर पुढे वाटचाल करणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.